झी 24 तास एक पाऊल पुढे. असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या मालिकेमधल्या छोट्या दोस्तांच्या आता आपण भेटीला जाणार आहोत. चला पाहूयात ही चिल्लर पार्टी काय धमाल करतेय ते. असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या मालिकेची ही चिल्लर पार्टी आपल्या सोबत आहे आणि माझ्या बाजूला हा विपिन बसलेला आहे. तेव्हा विपिन पासून आपण एक तगडी सुरुवात करूया. विपिन, तुझ्या कॅरेक्टर विषयी. माझा कॅरेक्टर एकदम कूल आहे. काय आपलं फक्त एकच फंड आहे, टेन्शन नाही घ्यायचं रे. आपली जी मावशी आहे ना ती पोहायला भारी बनवते. सच्ची बोल की लास्ट काय क्या बात आहे. बघितलं, म्हणजे ही चिल्लर टीम आहे. आणि आता आपण ईश्वरीकडे जाऊया. ईश्वरी, अनेक मालिकांमध्ये तू काम केलं आणि ही मालिका ही नक्कीच तुझ्यासाठी खूप स्पेशल ठरेल अशी आशा करतो आम्ही. काय सांगशील तुझ्या कॅरेक्टरविषयी? माझा कॅरेक्टर असा आहे की मी एकदम साधी मुलगी असते आणि ह्या सगळ्यांबरोबर काम करायला मला खूप आवडतं. मला सांग, सेटवरची मजा, तुमची धमाल मस्ती कशी असते? कारण तुझ्या बाजूला ही जी चिल्लर पार्टी आहे खूप मस्तीखोर आहे, हे जाणवत आहे कुठेतरी आम्हाला. काय सांग? आम्ही खूप धमाल करतो. स्क्रिप्ट पण आमची पाठ असते आणि खूप धमाल मस्ती खूप चालू असते आमची. आणि तुझी मैत्रीण तुझ्या बाजूला बसली आहे, चंदा, काय सांगशील मालिकेतली धमाल मजा मस्ती कशी चालली? आमची धमाल मस्ती मस्तच चालली, पण मला या मालिकेतून खूप आनंद झाला. या सेटवरची माणसं जी आमची किती काळजी घेतात ती कोण घेणार नाही हेच नाही सांगेन. अरे बापरे. पण हे जे 3 इथे बसलेले आहेत त्यांच्याबद्दल काय सांगशील? खूप सतावतात का तुला? हो, खूप सतावतात. काय नाही, मला या मित्रांबरोबर काम करायला खूप मजा आली. आणि याच्यामध्ये एक असा सीन होता की मला मंदिरावरती बसायचं होतं, तर प्रचंड फाटली होती माझी. आणि मला चीअर अप करून कसं होतं तरी मी वरती चढलं. म्हणजे मी तुला माकड म्हटलं, त्यात काय चुकीचं नाही म्हटलं? अजिबात नाही. बरं, ईश्वरी आहे आपल्यासोबत. या पूर्ण मालिकेत तुम्ही हिला कायम चीअरअप करता किंवा तुम्ही हिच्या सोबतच असता. कशा प्रकारे चीअरअप करता? म्हणजे तसं आम्ही आता म्हणजे तिला काही डायलॉग पाठ होत असतील तर आम्हाला कधी कधी सवय असते मोठे मोठे डायलॉग पाठ करायची. ते अजून लहान आहे, म्हणजे काही ठिकाणी तिला अडतं की बाबा हा डायलॉग कसा घ्यायचा, तो डायलॉग कसा घ्यायचा. तर कधी कधी ती आम्हाला विचारते की बाबा हा मी कसा घेऊ, मला जमत नाहीये. मग इकडे दादा असतात, ते सपोर्टिंग करतात आणि खूप सपोर्टिंग करतात. म्हणजे तू हा डायलॉग असा घे, ऍक्टिंग अशी कर, मग इथे इनोसेंट कर, मग हे कर ते कर. त्यामुळे या सेटवर राहून खूप मजा येते आणि इथे सगळीच जण चांगले आहेत. म्हणजे ते सगळ्या दादांपासून म्हणजे खूप मजा येते. चला, आता मला तुमच्या कॅरेक्टर विषयी जाणून घ्यायला आवडेल. विपिन, तुझ्या कॅरेक्टर विषयी काय सांग? माझं कॅरेक्टर एकदम कूल आहे, काही तसं काय नाही. कोणाला आपण घाबरत नाही. आपली चिल्लर पार्टी काय भारीच आहे. बरं, कॅरेक्टर समजला मला. विकी, तुझ्या कॅरेक्टर? माझं कॅरेक्टर एकदम असं अभ्यासू कॅरेक्टर आहे आणि इलेक्ट्रिशियनचा कॅरेक्टर आहे, म्हणून तसं थोडं हे राहावं लागतं. व्हेरी गुड. चंदा, तुझं कॅरेक्टर? मी देवळात फुलं विकते, ईश्वरीला मदत करते, हेच माझं कॅरेक्टर आहे. आणि ईश्वरी, तू? मी माझ्या आईला मदत करते, सगळ्या मुलांबरोबर सगळे पैसे जमा करते. आणि सच्ची, तुझ्या कॅरेक्टर? म्हणजे माझं कॅरेक्टर तर दादा, मी सगळ्या चिल्लर पार्टीमधला भाई आहे. आणि तसं म्हणायला गेलं तर मी खरं तर या सर्वांमध्येच मोठा आहे. मी 7वीत आहे आणि बाकी सगळे 4थी 5वी 6वी. तर दादा म्हणून मी शोधतो या सिरियलमध्ये. तर माझं कॅरेक्टर असं आहे की मी एक बाई दाखवलं आहे. हे दोघं जण माझं खूप ऐकत असतात. मी असं बोललो की ते असं करतात तसं सावा सुंदर स्वप्नांचा बंगला, आई म्हणते असे कपऱ्यांचं हे गाव, जिथे कोणा ठाऊक नसते दुःखाचे नाव, जिथे पाठी कोरी नाही रंगच रंग, जिथे बेफाम उडे रे मनाचा पतंग. आई सांग ना आई. मालिकेत ऍक्टिंग करताना तुम्हाला पाहिलंय, खूप छान काम तुम्ही करता, पण अभ्यास कधी करता? आम्ही सेटवरच घेऊन येतो अभ्यास. आताच माझी एक्झाम संपली, माझी सुद्धा. आणि हे तिघं करतात की नाही? आम्ही म्हणजे आता घरी गेलो ना, शूटिंग संपलं आणि घरी गेलो की
मित्रांकडनं आमच्या वया घेऊन झेरॉक्स काढतो. जेवढं तिकडं कम्प्लीट करता येईल तेवढं करतो. उरलेलं सेटवर देऊन इथं कम्प्लीट करतो. क्या बात आहे. आणि विपिन? सेम तसंच करतो. सेम. तुझी स्टाईलच वेगळी आहे. काय करायचं आपण. बरोबर. आणि सच्चे तू? मी मित्रांकडून वया घेतो, अभ्यास करतो, सेटवर अभ्यास करतो. जेव्हा सीन नसेल तेव्हा डायलॉग पाठ करतो आणि अभ्यासही करतो थोडा. चलो, थँक्यू व्हेरी मच. आमच्याशी इतक्या आपुलकीने तुम्ही बोललात आणि या मालिकेसाठी तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि ईश्वरी आणि चंदा खूप खूप क्यूट आहात तुम्ही दोघीही. थँक्यू व्हेरी मच. झी 24 तास एक पाऊल पुढे.